बाळूमामा मंदिराच्या जागेवरील वाद, तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे। पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं शेंडे कॉलनी येथे बाळूमामाचे मंदिर आणि हॉल बांधण्यासाठी 2004 साली ग्रामपंचायतकडे जागेची मागणी केली होती। 2005 साली ग्रामसभेत ठराव करून 19 गुंठे जागा असिस्टमेंटला नोंद करून उतारा दिला होता। त्यानंतर ट्रस्टच्या वतीनं 3 गुंठे जागेत बाळूमामाचं मंदिर आणि हॉल बांधण्यात आला। त्यानंतर 2011 साली आणि त्यानंतर पुन्हा 2022 साली असिस्टमेंटमध्ये फेरफार करून बाळूमामा मंदिरास 590 चौरस फूट इतकी जागा असलेला फेरफार केला। त्यामुळे कोडोली ग्रामपंचायतीने समस्त धनगर समाजाची फसवणूक केली आहे, म्हणून तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि संपूर्ण जागा बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टच्या नावे नोंद व्हावी, यासाठी कोडोलीतील समस्त धनगर समाजाच्या वतीनं कोडोली ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात कोडोलीतील गरुड चौक ते आमरण उपोषण सुरू करण्यात आलं होतं। उपोषणाला बसलेल्या समस्त धनगर समाजाला विविध संघटनांकडून पाठिंबा देण्यात आला होता। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी भेट घेऊन कागदपत्रांची योग्य ती तपासणी करून शासन दरबारी निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलं। त्यानंतर रात्री उशिरा नायब तहसीलदार संजय जाधव उपोषण स्थळी भेट देऊन आपली मागणी योग्य असून कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी आणि शासन दरबारी निर्णय घेण्यासाठी कमीत कमी 2 महिन्याचा कालावधी लागणार आहे, त्यामुळे 2 महिन्याची मुदत मागत आणि त्या पद्धतीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर धनगर समाजाने उपोषण उपस्थित केलं। नायब तहसीलदार यांनी आम्हाला आमची मागणी पूर्ण करण्यासाठी 2 महिन्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आम्ही हे उपोषण स्थगित करत असल्याचं उपोषणकर्ते रामचंद्र अष्टेकर यांनी सांगितलं। सर्जेराव यशवंत अनुशे त्यांची तब्येत जरा खालावली होती। स्थानिक डॉक्टरांनी वरिष्ठ म्हणजे तहसीलदार साहेबांना कळवल्यानंतर त्यांनी जे नायब तहसीलदार होते त्यांना इथं पाठवलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची मागणी ही रास्त आहे आणि ती तुमची मागणी पूर्ण करण्यास आम्ही 2 महिन्यात पूर्ण करून देतो। नायब तहसीलदार साहेब यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं, त्यामुळे आम्ही हे उपोषण मागे घेत आहे। यावेळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक, तलाठी अमर सांगरुळकर, ग्रामसेवक जयवंत पाटील, उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमणे यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामपंचायतचे सदस्य, सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य आणि धनगर समाज उपस्थित होता। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या। मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर। मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा।